नमस्कार. या सत्रामध्ये आपण लीड ॲसिड बॅटरीमधील संपूर्ण इलेक्ट्रोलाइट काढून टाकणे आणि पुन्हा भरणे याविषयी शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील मुद्दे जाणून घेऊ शकाल. बॅटरीच्या देखरेखीचे महत्त्व याचे वर्णन करण्यास, इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण व चार्ज साठवण क्षमता यामधील संबंध स्पष्ट करण्यास आणि बॅटरीमधील इलेक्ट्रोलाइट पूर्ण काढून टाकणे व पुन्हा भरणे याच्या स्टेप्स वर्णन करण्यास सक्षम असाल. बॅटरीची देखभाल ही कार्यक्षम आणि सुरक्षित वेअरहाऊस चालवण्याचा एक महत्त्वाचा भाग यासाठी चांगली मानली जाते. मात्र बॅटरीच्या देखभालीसाठी योग्य प्रक्रियेकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. वेळेची बचत करताना, तुमच्या बॅटरीचे आयुष्य वाढवताना, उपकरणांचे संरक्षण करताना योग्य क्रमाने देखभाल करणे हे देखभाल करण्याच्या स्टेप्स इतकेच महत्त्वाचे असते. शिवाय बॅटरीच्या देखभालीसाठी योग्य प्रक्रिया इन्स्टॉल करणे हा कामाचे वातावरण उत्पादक आणि सुरक्षित राखण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. बॅटरीची योग्य देखभाल केली जात आहे याची सुनिश्चिती करण्यासाठी तक्ता आणि देखभाल वेळापत्रक ही एक चांगली पद्धत आहे. चला, बॅटरीतील सामान्य दोषांचा थोडक्यात आढावा घेऊया. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्समधील सेपरेटर निकामी झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झालेले सेल, प्लेट्सच्या खाली शेड प्लेट सामग्री तयार झाल्यामुळे, एक किंवा एकापेक्षा जास्त शॉर्ट सर्किट झालेल्या सेल, कमी किंवा चार्ज नसलेल्या अवस्थेत बराच काळ वापर न झाल्याने सल्फेशन, गंजणे किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्सचे नुकसान, गंजामुळे तुटलेली अंतर्गत जोडणी म्हणजे कनेक्शन, गंज आणि कंपनामुळे तुटलेल्या प्लेट्स, बॅटरी केसचे नुकसान आणि कमी हायड्रोलाइट पातळी अशा अनेक बाबी असतात. पुढील सत्रामध्ये तुम्ही इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण आणि चार्ज साठवण क्षमता यांच्यामधील संबंध पाहाल. चार्ज साठवण क्षमता म्हणजेच चार्ज स्टोरेज कपॅसिटी म्हणजे बॅटरीला साठवता येणारे विजेचे एकूण प्रमाण. तुम्ही पाहिले असेल की लिथियम बॅटरीची साठवण क्षमता mAh किंवा मिली अँपिअर अवरमध्ये मोजली जाते आणि लीड ॲसिड बॅटरीच्या बाबतीत ती अँप अवर इतकी आहे. ही चार्ज स्टोरेज कपॅसिटी इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण किंवा सक्रिय सामग्री आणि प्लेटचा आकार यावर बरीच जास्त अवलंबून असते. इलेक्ट्रोलाइट म्हणजे पाणी आणि सल्फ्युरिक ॲसिड. रासायनिक अभिक्रिया, चार्जिंग आणि डिस्चार्ज सुलभ करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट योग्य प्रमाणात राखणे आवश्यक असते. अपुऱ्या इलेक्ट्रोलाइट प्रमाणामुळे बॅटरीची कार्यक्षमता कमी होते आणि बॅटरीचे सल्फेशन होते. येथे लीड ॲसिड बॅटरीमधून इलेक्ट्रोलाइट काढून टाकण्याची आणि पुन्हा भरण्याची प्रक्रिया दिली आहे. तुमच्याकडे पुढील सर्व साधने आणि उपकरणे आहेत याची खात्री करा. रबरी सायफन, काचेचा बीकर, नरसाळे, विरल सल्फ्युरिक ॲसिड आणि लीड ॲसिड, बॅटरी 12 व्होल्ट 100 अवर अँपिअर, हातमोजे घाला. रबरी सायफन वापरून काचेच्या बीकरच्या वरील स्तरावर आणि काचेच्या बीकरच्या खालील स्तरावर ठेवलेल्या बॅटरीमधून इलेक्ट्रोलाइट काढून टाका. रिकामे केल्यानंतर कोणत्याही प्रकारे ॲनोड आणि कॅथोडच्या साफसफाईची गरज आहे का हे तपासा. हलक्या ग्रेड एमरी शीट्स वापरा आणि इलेक्ट्रोड्स घासून घ्या. ते पुन्हा आतमध्ये टाका. नरसाळे वापरून इलेक्ट्रोड पूर्णपणे बुडेपर्यंत विरळ सल्फ्युरिक ॲसिड बॅटरीमध्ये होता. आता घनता तपासा. घनता जास्त असली तर योग्य विशिष्ट गुरुत्व प्राप्त करण्यासाठी डिस्टिल्ड वॉटर टाका. शेवटी तुमची निरीक्षणे नोंदवा. कृपया लक्षात ठेवा की बॅटरी वापरून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रथम योग्य लिफ्टिंग आणि हाताळणी प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले पाहिजे. तसेच
कामाचे वातावरण सुरक्षित राखण्यासाठी कामगारांना योग्य बॅटरी हाताळणी प्रक्रियांचे नियमितपणे स्मरण करून देणे योग्य पद्धत आहे. आपण लीड ॲसिड बॅटरीमधील संपूर्ण इलेक्ट्रोलाइट काढून टाकणे व पुन्हा भरणे या सत्राच्या अखेरीस आलो आहोत. आतापर्यंत तुम्ही बॅटरीच्या देखरेखीचे महत्त्वाचे वर्णन करण्यास, इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण व चार्ज साठवण क्षमता यांच्यामधील संबंध स्पष्ट करण्यास आणि बॅटरीमधील इलेक्ट्रोलाइट पूर्ण काढून टाकणे व पुन्हा भरणे यांच्या स्टेप